दशक 7वा, समास 3रा, चतुर्दश ब्रह्मनिरूपण. श्रीराम. श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होये समाधान साधकाचे श्रीराम. रत्ने साधा या कारणे, मृत्तिका लागे एकवटणे, 14 ब्रह्मांची लक्षणे, जाणीजे तैसी श्रीराम. पदार्थे विण संकेत, द्वैता वेगळा दृष्टांत, पूर्वपक्षे विण सिद्धांत, बोलताची नये श्रीराम. आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे, अंतरी बाणे श्रीराम. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत, बोलिला कळा या सिद्धांत, येथे श्रोती सावचित, क्षण एका सावे श्रीराम. पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म, बोलिली श्रुती श्रीराम. चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म सातवे श्रीराम. आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म, जाणावे पै श्रीराम. अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार 13वे, 14वे अनुर्वाच्य श्रीराम. ऐसी हे 14 ब्रह्मे, यांची निरोपिली नामे, आता स्वरूपाची वर्मे, संकेत दाऊ श्रीराम. अनुभवे विण भ्रम, या नाव शब्द ब्रह्म, आता मितिकाक्षर ब्रह्म, ते एकाक्षर श्रीराम. खम शब्दे आकाश ब्रह्म, महदाकाश व्यापक धर्म, आता बोलिले सूक्ष्म, सर्व ब्रह्म श्रीराम. पंचभूतांचे कुवाडे, जे जे तत्व दृष्टी पडे, ते ते ब्रह्मची चोखडे, बोली जेता आहे श्रीराम. या नाव सर्व ब्रह्म, श्रुती आश्रयाचे वर्म, आता चैतन्य ब्रह्म, बोली जेल श्रीराम. पंचभूतादी मायेते, चैतन्याची चेतविते, म्हणून त्या चैतन्याते, चैतन्य ब्रह्म बोली जे श्रीराम. चैतन्यास ज्याची सत्ता, ते सत्ता ब्रह्म तत्वता, तये सत्तेस जाणता, या नाव साक्ष ब्रह्म श्रीराम. साक्षत्व जयापासुनी, तेही आकळिले गुणी, सगुण ब्रह्म हे वाणी, तयासी वदे श्रीराम. जेथे नाही गुणवारता, ते निर्गुण ब्रह्म तत्वता, वाच्य ब्रह्म तेही आता, बोली जेल श्रीराम. जे वाचे बोलता आले, ते वाच्य ब्रह्म बोलिले, अनुभवासी कथिले, न वचे सर्वथा श्रीराम. या नाव अनुभव ब्रह्म, आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याचेही वर्म, बोली जेल श्रीराम. ऐसे हे ब्रह्म आनंद, तदाकार ते अभेद, अनुर्वाची संवाद, तुटून गेला श्रीराम. ऐसी हे 14 ब्रह्मे, निरोपिली अनुक्रमे, साधके पाहता भ्रमे, बाधी जेना श्रीराम. ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेची अशाश्वत, 14 ब्रह्मांचा सिद्धांत, होईल आता श्रीराम. शब्द ब्रह्म ते शाब्दिक, अनुभवे विण माईक, शाश्वताचा विवेक, तेथे नाही श्रीराम. जे क्षर ना अक्षर, तेथे कैचे मितिकाक्षर, शाश्वताचा विचार, तेथेही न दिसे श्रीराम. खम ब्रह्म ऐसे वचन, तरी शून्याते नासी ज्ञान, शाश्वताचे अधिष्ठान, तेथेही न दिसे श्रीराम. सर्वत्रास आहे अंत, सर्व ब्रह्म नासिवंत, प्रळय बोलिला निश्चित, वेदांत शास्त्री श्रीराम. ब्रह्मप्रळय मांडेल जेथे, भूतान्वय कैचा तेथे, म्हणून या सर्व ब्रह्माते, नाश आहे श्रीराम. अचळासी आणि चळण, निर्गुणास लाविता गुण, आकारास विचक्षण, मानित ना श्रीराम. जे निर्माण पंचभूत, ते प्रत्यक्ष नासिवंत, सर्व ब्रह्म हे मात, घडे केवी श्रीराम. असो आता हे बहुत, सर्व ब्रह्म नासिवंत, वेगळेपणास अंत, पहाणे कैचे श्रीराम. आता जयास चेतवावे, तेची माईक स्वभावे, तेथे चैतन्याच्या नावे, नास आला श्रीराम. परिवारे विण सत्ता, ते सत्ता नव्हे तत्वता, पदार्थे विण साक्षता, तेही मिथ्या श्रीराम. सगुणास नाश आहे, प्रत्यक्षास प्रमाण काये, सगुण ब्रह्म निश्चये, नासिवंत श्रीराम. निर्गुण ऐसे जे नाव, त्या नावास कैचा ठाव, गुणे विन गौरव, येईल कैचे श्रीराम. माया जैसे मृगजळ, ऐसे बोलती सकळ, काते कल्पनेचे आभाळ, नाथिलेची श्रीराम. ग्रामो नासती कुतः सीमा, जन्मे विण जीवात्मा, अद्वैतासी उपमा, द्वैताची श्रीराम. माये विरहित सत्ता,
पदार्थे विण जाणता, अविद्येविण चैतन्यता, कोणासाली श्रीराम. सत्ता चैतन्यता साक्षी, सर्व ही गुणाच पासी, ठाईचे निर्गुण त्यासी, गुण कैचे श्रीराम. ऐसे जे गुणरहित, तेथे नामाचा संकेत, तोची जाणावा अशाश्वत, निश्चयसी श्रीराम. निर्गुण ब्रह्मासी संकेते, नामे ठेविली बहुते, ते वाच्य ब्रह्म त्याते, नाश आहे श्रीराम. आनंदाचा अनुभव, हाही वृत्तीचाची भाव, तदाकारी ठाव, वृत्तीच नाही श्रीराम. अनुर्वाच्य या कारणे, संकेत वृत्तीच्या गुणे, तया संकेतास उणे, निवृत्तीने आणले श्रीराम. अनुर्वाच्य ते निवृत्ती, तेची उन्मनीची स्थिती, निरोपाधी विश्रांती, योगियांची श्रीराम. वस्तू जे का निरोपाधी, तेची सहज समाधी, जेणे तुटे आदिव्याधी, भवदुखाची श्रीराम. जो उपाधीचा अंत, तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत, धादांत आत्मा श्रीराम. असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म, जेथे नाही माया भ्रम, अनुभवी जाणे वर्म, स्वानुभवे श्रीराम. आपुलेन अनुभवे, कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे, अनुभवाचे श्रीराम. निर्विकल्पास कल्पावे, कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी असावे, कल्पकोटी श्रीराम. कल्पनेचे एक बरे, मोहरिताच मोहरे, स्वरूपी घालिता भरे, निर्विकल्पी श्रीराम. निर्विकल्पासी कल्पिता, कल्पनेची नुरे वार्ता, निस्संगास भेटो जाता, निस्संग होय जे श्रीराम. पदार्था ऐसे ब्रह्म नवे, माते हाती धरून द्यावे, असो हे अनुभवावे, सद्गुरु मुखे श्रीराम. पुढे कथेचा अन्वये, केलाची करू निश्चये, जेणे अनुभवासिये, केवळ ब्रह्म श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम समास तिसरा समाप्त. दशक सातवा, समास तिसरा, चतुर्दश ब्रह्मनिरूपण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता ज्या योगे साधकांचे समाधान होईल ते ब्रह्मज्ञान मी सांगतो, तरी श्रोत्यांनी सावध होऊन ते ऐकावे. रत्ने मिळविण्यासाठी खाणीतून खणून आधी माती गोळा करावी लागते, मग त्यातून रत्ने निवडावी लागतात. त्याप्रमाणे येथे प्रथम 14 ब्रह्माची लक्षणे जाणावी. एखादी गोष्ट संकेताने दाखवून द्यायची असली तर एखादा पदार्थ खूण म्हणून वापरला जातो. कुठलाही दृष्टांत द्वैताशिवाय देता येत नाही. त्याप्रमाणे आधी पूर्वपक्ष व्यवस्थित मांडून त्याचे खंडन केल्याशिवाय सिद्धांतासंबंधी बोलताच येत नाही. आधी जे मिथ्या आहे ते डोळ्यांसमोर उभे राहील अशा प्रकारे त्याचे वर्णन करावे लागते व त्याचा खोटेपणा पटवून द्यावा लागतो. म्हणजे नंतर जे सत्य असेल ते अंतःकरणात बांधते. म्हणून प्रथम 14 ब्रह्मांच्या खुणा सांगतो, म्हणजेच पूर्वपक्ष मांडतो. तो श्रोत्यांनी क्षणभर चित्त अत्यंत एकाग्र करून सावधपणे श्रवण करावा, म्हणजे नंतर त्यांना सिद्धांत व्यवस्थित कळेल. पहिले शब्द ब्रह्म, दुसरे ओम हे एकाक्षर ब्रह्म, श्रुती ज्याचे वर्णन करते ते खम ब्रह्म हे तिसरे होय. चौथे सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, सातवे साक्ष ब्रह्म, आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, वाच्य ब्रह्म हे 10वे जाणावे, अनुभव ब्रह्म हे 11वे, आनंद ब्रह्म हे 12वे, तदाकार ब्रह्म हे 13वे आणि अनिर्वाच्य ब्रह्म हे 14वे ब्रह्म आहे. अशी ही 14 ब्रह्मे आहेत. येथे प्रथम त्यांची नावे सांगितली. आता त्यांच्या स्वरूपाची वर्मे खुणेने थोडक्यात दाखवू. स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव नसताना अनुमानाने जे ब्रह्माचे वर्णन केले जाते त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. श्री समर्थ म्हणतात की तो केवळ भ्रमच होय. यानंतर मिथिकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम हे एकाक्षर होय. खम ब्रह्म म्हणजे आकाश ब्रह्म. महद आकाशाप्रमाणे ते सूक्ष्म रूपाने सर्वत्र व्यापून असते. यानंतर त्याहूनही सूक्ष्म असे सर्व ब्रह्म हे चौथे आहे. पंचमहाभूतांच्या कोड्यात जे जे तत्व दृष्टीला पडते ते ते चोखडे म्हणजे निर्मळ ब्रह्मच आहे असे म्हटले जाते. सर्वम खल्विदम ब्रह्म या श्रुतीच्या आधारे ह्यालाच सर्व ब्रह्म म्हटले जाते. आता चैतन्य ब्रह्म म्हणजे काय ते सांगतो. पंचमहाभूतादी मायेला चैतन्यच चेतविते, नाहीतर ती तत्वे जडच आहेत. जे चैतन्य त्यांना चेतविते ते चैतन्य ब्रह्म होय. ज्या सत्तेने हे चैतन्य पंचमहाभूतादिकांना चेतविते ती सत्ता म्हणजेच सत्ता ब्रह्म होय व त्या सत्तेला जे जाणते त्या साक्ष ब्रह्म म्हणतात.
साक्षीत्व ज्यापासून प्राप्त होते ते ब्रह्म गुणांनी युक्त असते, म्हणून त्याला सगुण ब्रह्म म्हणतात. जेथे गुणांचा मागमूसही नसतो त्याला निर्गुण ब्रह्म म्हणतात. आता वाच्य ब्रह्म म्हणजे काय ते सांगतो. वाणीने ज्याचे वर्णन करता येते त्याला वाच्य ब्रह्म म्हणतात. पण अनुभव असतो त्याचे वर्णन कधीच करता येत नाही, त्यालाच अनुभव ब्रह्म म्हणतात. आनंद ही एक वृत्तीच असते, परंतु याचेही रहस्य सांगितले जाईल. अशा ब्रह्माला आनंद ब्रह्म म्हणतात. ब्रह्माशी तदाकारता होऊन अभेद होतो ते तदाकार ब्रह्म होय. अनिर्वाच्य म्हणजे वर्णनातीत. मग तेथे संवाद कसा होणार? त्याचे वर्णन होऊच शकत नाही, म्हणूनच त्याला अनिर्वाच्य ब्रह्म म्हणतात. याप्रमाणे अनुक्रमाने ही 14 ब्रह्मे येथे सांगितली आहेत. त्या संबंधीचे निरूपण साधकाने नीट ध्यानात घेतले तर त्याला अज्ञानामुळे होणाऱ्या भ्रमाची बाधा होणार नाही. ब्रह्म हे शाश्वत आहे आणि माया अशाश्वत आहे हे नीट ध्यानात धरून पुढे येणारे 14 ब्रह्मांचे निरसन ऐकावे. शब्द ब्रह्म हे केवळ शाब्दिक असते, तेथे साक्षात अनुभव नसल्याने ते माईकच असते. आणि माया तर अशाश्वत, म्हणून त्यास शाश्वत म्हणता येत नाही. ब्रह्म हे क्षर नाही आणि अक्षरही नाही, ते एकच एक नित्य असल्याने तेथे विनाशी आणि अविनाशी म्हणजेच क्षर आणि अक्षर या द्वैतमूलक कल्पनाच संभवत नाहीत. ओंकाराच्या ठिकाणीही शाश्वताचा विचार करता येत नाही. खम ब्रह्म असे वचन आहे. खम म्हणजे आकाश, म्हणजेच अवकाश म्हणजेच शून्य. शून्याचा नाश ज्ञानाने होतो, म्हणून ते शाश्वत ठरत नाही. वेदांत शास्त्रात प्रलयकाळी सर्वांचा नाश होतो असे सांगितले आहे. म्हणजे जे काही सर्व आहे ते नाशिवंत असल्याने सर्व ब्रह्मासही शाश्वत म्हणता येत नाही. ब्रह्मदेवाची रात्र सुरू होऊन प्रलयाला आरंभ झाला की ब्रह्मलोकापासून सर्व सृष्टी नाश पावते. मग तेथे पंचमहाभूतांचा समुदाय तरी कसा टिकून राहणार? म्हणून सर्व ब्रह्मालाही नाश आहे. ब्रह्म हे अचळ, निर्गुण, निराकार असताना चल, गुणसंभूत आणि विविध आकार असलेल्या सर्व दृश्य सृष्टीला ब्रह्म म्हणणे हे विचारवंत मान्य करीत नाहीत. पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण होते ते नाशिवंत आहे हे प्रत्यक्ष दिसून येते. तेथे सर्व ब्रह्म ही गोष्ट मान्य कशी व्हावी? असो, आता हे किती वर्णन करावे? थोडक्यात म्हणजे सर्व ब्रह्म नाशिवंत आहे. सर्व या शब्दात जी वेगळेपणाची भावना असते तिचा जीव ब्रह्म ऐक्यात नाश होत असतो. मग पाहणे कुठले? आता ज्याला चेतविले जाते तो स्वाभाविकपणे मिथ्या आहे, तर त्याला चेतविणारे चैतन्य असे म्हणताच येत नाही. जे झालेच नाही त्याला चेतविणार कसे आणि कोण? सत्ता ही परिवाराशिवाय असत नाही. म्हणजे ज्यांच्यावर सत्ता गाजवायची ते व जो सत्ता गाजवतो तो दोघांची जरूर असते. परब्रह्म हे केवळ एकले एकच असते, म्हणून त्यास सत्ता ब्रह्म म्हणता येत नाही. काही पदार्थ असेल तर त्याला साक्षीत्वाने पाहिले जाते. जेथे पदार्थच मिथ्या असतो तेथे साक्षीत्वही मिथ्याच असते, म्हणून परब्रह्माला साक्ष ब्रह्मही म्हणता येत नाही. सगुणाला नाश आहे ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट असल्याने त्याला प्रमाण देण्याची जरुरी नाही. म्हणून सगुण ब्रह्म हे निश्चितपणे नाशिवंत आहे. निर्गुण असे जे म्हटले जाते त्या नामाला, शब्दाला वावच नाही. काहीतरी वैशिष्ट्य असेल तर गौरव केला जातो. गुणच जिथे मिथ्या तिथे निर्गुणत्वाचे वैशिष्ट्य तरी कसे सांगणार? माया म्हणजे मृगजळ आहे किंवा कल्पनेचे नसलेले आभाळ आहे असे सर्व म्हणतात. जेथे गावच अस्तित्वात नसेल तेथे गावाची सीमा कशी दाखवणार? जन्म झाला की आपण जीवात्मा ही संज्ञा देतो, पण आत्मा हा अजन्म आहे, तो अद्वैत आहे, तर त्याला द्वैताची उपमा कशी देणार? मायाच मिथ्या आहे तर सत्तेला अस्तित्वच कुठे आहे? पदार्थ मिथ्या असल्याने त्यांना जाणणारा कोण असणार? अविद्या ही मिथ्या, म्हणून चैतन्यता ही मिथ्याच. सत्ता, चैतन्यता, साक्षीत्व हे सर्व गुणांमुळे भासते. ब्रह्म गुणरहित असल्याने तेथे गुण कसे असणार? असे जे गुणरहित ब्रह्म त्याला निर्गुण हे नाव देणे हेच मुळी नामेरूपे अशाश्वत असल्याने निश्चयानेच अशाश्वत ठरते. गुणरहित ब्रह्माला ओळखता यावे म्हणून अनेक नावे ठेवली जातात. त्यास वाच्य ब्रह्म म्हणतात. ते नाशिवंतच आहे. आनंदाचा अनुभव ही पण एक वृत्तीच आहे, तो वृत्तीचाच भाव आहे. पण जीव ब्रह्म ऐक्यात वृत्तीला वावच नसतो, म्हणून आनंद ब्रह्म हेही खरे नाही. अनिर्वाच्य असे जेव्हा म्हटले जाते ते केवळ संकेत, नामनिर्देश करण्यासाठी म्हटलेले असते. अनिर्वाच्य म्हणजे जे शब्दात सांगता येत नाही ते. शब्द जेथे पोहोचू शकत नाही त्या परब्रह्मास अनिर्वाच्य म्हणणे हे खरे म्हणजे योग्य नव्हे. कारण शब्दाचा संबंध गुणांशी, वृत्तीशी असतो आणि शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी वृत्तीच नाही, निवृत्तीच असते. म्हणून अनिर्वाच्य म्हणण्यामुळे संकेतास उणेपणा येतो असे म्हटले आहे. मनातच निरनिराळ्या वृत्ती उठत असतात.
त्या मनाचा जेव्हा आत्मस्वरूपात लय होतो तेव्हा त्या स्थितीला उन्मनी म्हटले जाते. मनच नाहीसे झाल्यावर वृत्ती उठतच नाहीत आणि निवृत्ती होते. ही स्थिती अनिर्वाच्य असते. सर्व योगी या निरुपाधिक स्थितीतच विश्रांती पावतात. निरुपाधिक परब्रह्माशी एकरूपता हीच सहज समाधी होय. हिची प्राप्ती झाल्यावर संसारातील दुःखदायक आदिव्याधी सर्व नाहीशा होतात. विद्या व अविद्या या दोन उपाधी सांगितल्या जातात. या उपाधींचा अंत होतो तेव्हाच ब्रह्मसाक्षात्कार होतो. सर्व साधू संत, वेदांताचे ग्रंथ यांचा हाच अभिप्राय आहे की आत्मा हा अपरोक्ष आहे. असे जे शाश्वत ब्रह्म आहे तेथे मायाभ्रम जराही नसतो. ते स्वसंवेद्य असल्याने त्याचे वर्म सांगता येत नाही, पण अनुभवी संत स्वानुभवाने ते वर्म जाणतात. आपल्या स्वस्वरूप अनुभवाने मी देह ही कल्पना मोडून टाकावी, मग आपोआपच सर्वत्र ब्रह्म साक्षात्काराच्या अनुभवाचा सुकाळ होईल. निर्विकल्प वस्तूची कल्पना करू लागले की आपोआप कल्पनाच नष्ट होते. मग कल्पकोटी वर्षे मीपणाविरहित आत्मस्वरूपाने राहावे. कल्पनेचा एक गुण चांगला आहे की जिकडे तिचा मोहरा वळवावा तिकडे ती वळते. म्हणून तिला आत्मस्वरूपाकडे वळवले की ती निर्विकल्पाने व्यापून जाते. निर्विकल्पाची कल्पना करण्याचा अभ्यास केला की कल्पनेचा मागमूसही उरत नाही, ती पूर्णपणे नाहीशी होते. निस्संगाची भेट घ्यायला गेले की भेट घेणाराही निस्संग होतो. ब्रह्म म्हणजे काही एखादा पदार्थ नाही की हातात घेऊन दाखवता येईल. सद्गुरू मुखाने त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. पुढील समासात केवळ ब्रह्माचेच अधिक निश्चयपूर्वक निरूपण केले आहे. त्याचे श्रवण मनन केल्याने केवळ ब्रह्माचा साक्षात अनुभव येईल असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम समास तिसरा समाप्त.